डॉक्टर बाबासाहेब एवढे विद्वान होते की त्यांनी आरक्षण देताना त्याच वेळेस SC ST मध्ये सुद्धा वर्गीकरण केले असते. पण त्यांनी केलं नाही, कारण त्यांना हा समाज तुकड्या तुकड्यात विभागायचा नव्हता, तर एकजूट करून ठेवायचा होता. कारण त्यांना माहित होतं की या देशातील मनुवादी कधीही या समाजाचे तुकडे करू शकतात आणि त्यांना गुलाम बनवू शकतात. डॉक्टर बाबासाहेबांनी दलित आदिवासी लोकांचा इतिहास वाचला होता. या देशातील मनुवादी लोकांनी, ब्राह्मणांनी दलित आदिवासी लोकांना जाती जाती विभागून खूप छळलं होतं. त्यांना गुलामीची वागणूक दिली होती. या दलित आदिवासी समाजाला धनसंपत्ती जमीन बाळगण्याचा अधिकार नव्हता. दलित आदिवासी लोकांच्या जातीत पोट जाती पाडून त्यांना त्रास दिला होता. हे मनुवादी लोक आदिवासी आणि दलित लोकांना सार्वजनिक ठिकाणचं पाणी पिऊ देत नव्हते, रस्त्यावरून चालू देत नव्हते, शिळ अन्न खायला द्यायचे. या मनुवादी लोकांनी दलित आणि आदिवासी लोकांचे जनावरांपेक्षा बेकार हाल केले होते आणि याचं कारण होतं जाती पोटजाती. यामुळे दलित आदिवासी समाज एकजूट होत नव्हता, ज्यामुळे ते मनुवादी ब्राह्मणांचा मुकाबला करू शकत नव्हते. अशी वेळ पुन्हा SC ST समाजावर येऊ नये म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान लिहिताना आरक्षणात SC ST चे वर्ग तयार करून वेगवेगळ्या जातींना त्या वर्गात टाकून तो SC ST चा मोठा वर्ग, पॉवरफुल आणि एकजूट वर्ग तयार केला. त्यांची ताकद वाढवली आणि मनुवादी लोकांच्या विरोधात लढण्यास सक्षम बनवलं आणि कायम त्यांच्यासोबत लढत राहिलं पाहिजे, एवढाच हेतू SC ST आरक्षणात अबकडं वर्गीकरण न करण्याचा होता.